नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. भाजपाचे कट्टर कार्यकर्ते व पदाधिकारी दत्ता बबन घाडगे पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने प्रभाग क्रमांक 3 क चे अपक्ष उमेदवार म्हणून यावेळी निवडणूक लढवत आहे. यांची निशाणी नारळ आहे. या प्रभागात अपक्ष निवडणूक लढवत असून घरोघरी जाऊन प्रचार सुरू आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून केलेल्या विकास कामाच्या आधारे निवडणूक लढवत असून मोठ्या संख्येने निवडून येऊ असा विश्वास यावेळी अपक्ष उमेदवार दत्ता घाडगे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली. नमस्कार, मी दत्ता घाडगे, प्रभाग 3 क चा अपक्ष उमेदवार आणि माझी निशाणी आहे नारळ. मी गेल्या 2013 पासून पूर्ण वेळ काम करतोय आणि त्याच्या अगोदर मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता होतो. ज्यावेळी 2014च्या लोकसभेचे निवडणुकी होणार होत्या आणि मोदीजींना पंतप्रधान बनवायचं होतं, म्हणूनच मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय जनता पार्टीसाठी काम करण्यासाठी पाठवलं आणि 2013 पासून मी पूर्ण वेळ भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. गेली 13 वर्षे या विभागामध्ये भारतीय जनता पार्टी घराघरात पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि 2017ला सुद्धा मी इच्छुक उमेदवार होतो, कारण मी इथला जुना कार्यकर्ता आहे आणि ऍक्च्युअली पूर्ण वेळ काम करणारा कार्यकर्ता आहे. एवढं असून सुद्धा 2017ला माझ्या ठिकाणी दुसऱ्यांदा तिकीट दिलं तरी मी काही प्रॉब्लेम नाही, काम करत राहिलो. खरं 2017ला सुद्धा शिवसेनेने चालूगिरी केली आणि आमच्या एका उमेदवाराला उमेदवारी पार्टी घेण्यास भाग पाडलं आणि 3च उमेदवार लढले असताना सुद्धा 800 ते 1200 मतदानांनी आमचे 3ही उमेदवार हरले आणि तरी सुद्धा मी काम करत राहिलो आणि आता 8 वर्षानंतर म्हणजे 2026ला सुद्धा उमेदवारी दिली नाही. आणि यावेळी मग आमच्या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी असतील, आमच्या समर्थकांनी असतील, एकत्र आले आणि निर्णय घेतला की यावेळी लढायचं, अभी नहीं तो कभी नहीं. आणि आम्ही टॅगलाईन पण ठेवली होती की भाजपा नहीं पर क्या हुआ भाजपा वाला है, कमल नहीं तो क्या कमल वाला है. एक लक्षात घ्या की 2017ला भारतीय जनता पार्टीचे सुद्धा 3 नगरसेवक आले असते, मात्र या शिवसेनेच्या चालूगिरीमुळे आले नाहीत. आणि 2017 नंतर आताच्या घडीला जर बघितलं तर शिवसेनेचे 3 पॅनल उभे आहेत. एक शिंदे गट आहे, उबाटा गट आहे, एक अपक्ष आहे. आणि 2017 ते 26 पर्यंत बघितलं भारतीय जनता पार्टीचं जे मतदान आहे डबल वाढलेलं आहे. एवढं असताना सुद्धा जर भारतीय जनता पार्टीचा जर इंडिव्हिज्युअल पॅनल असला असता, इतरांना पडणारी जी मतं होती त्याच्या डबल मतं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पडली असती, पॅनलला पडली असती. मात्र ही राजकीय दादागिरी आहे की मतं मात्र भारतीय जनता पार्टीची पाहिजेत, मात्र उमेदवार नकोय. लोकांच्या मनामनात, लोकांच्या हृदयात भारतीय जनता पार्टी आहे, कमळ आहे, हे असताना सुद्धा लोकांना मतदान करायला बटन मात्र कमळाचं नाही, ही लोकांच्या मनात शोकांतिका आहे. आणि ही कुठंतरी लोकांचा जो काही हा जो राग आहे किंवा लोकांचं जे काही कमळाला मतदान करायची जी इच्छा आहे, ह्या सगळ्याला अनुसरून आम्ही निर्णय घेतला आणि अपक्ष म्हणून आम्ही बनला. आणि आम्ही सांगतोय नारळ म्हणजे कमळ आहे आणि कमळ म्हणजेच नारळ आहे. आम्ही कुठल्याही प्रकारची विचारधारा सोडलेली नाही. फक्त ही शिवसेनेची जी दादागिरी आहे, आपण बघितलं असेल, अनेक क्लिप व्हायरल होत आहेत, अनेक ठिकाणी दादागिरी चालू आहे, पैशाचा पाऊस पाडायचा चालू आहे. या मतदारसंघाच्या बाहेरील लोक हजार तरुण इथं आणून सगळी दादागिरी चालू आहे. ही कुठेतरी थांबलं पाहिजे आणि उच्च शिक्षित सुशिक्षित स्थानिक नगरसेवक निवडून आला पाहिजे, जो लोकांच्या संपर्कातला पाहिजे, जो काम करणार असेल असा उमेदवार निवडून दिला पाहिजे. म्हणून या विभागातील सगळ्या लाडक्या बहिणी असतील, विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, ह्या सगळ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा माझ्या पाठी आहे. आणि माझा प्रचार सुद्धा मला न सांगता अनेक टीम वेगवेगळ्या घरोघरी जाऊन करतायत. कारण या विभागामध्ये अभ्यासिका असेल, महिलांसाठी अॅनेमियाचे कॅम्प असेल, 3-3 हजार महिला आमच्या कॅम्पला येतात. तर या कोरोना काळात सगळ्यात मोठं कम्युनिटी किचन चालवलं असेल आम्ही. असे अनेक लाठीकाठीचे उपक्रम असतील, सगळे मोफत. म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन बाकीचे सगळे राजकारण करतात, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जी कलागुण आपल्या नवीन येणाऱ्या पिढीत वाढण्यासाठी आणि महिलांचं संरक्षण होण्यासाठी आम्ही जे मुलं असतील त्यांना लाठीकाठीचं प्रशिक्षण मोफत देतोय, जेणेकरून हे शस्त्रकला जी आहे, लाठीकाठी, तलवारबाजी, या सगळ्यामध्ये जाईल. आणि आतापर्यंत हजारो मुलं आमची प्रशिक्षित झालेली आहेत आणि हे सगळे स्वतःच नाही तर
समाजाचं संरक्षण करण्यासाठी पुढे आलेले आहेत. त्याच्यामुळं मला वाटतं की लोकांच्या मनामनात कमळ होतं ते आता नारळ सुद्धा आहे आणि नारळच्या माध्यमातूनच कमळ फुलणार आहे असं माझं 100% खात्री आहे आणि विजय निश्चित आहे. एक लक्षात घ्या, या ठिकाणी जर बघितलं या वार्डामध्ये बरेच लोक असे आहेत जे 3-3 वर्ष 3-3 टर्म 4-4 टर्म नगरसेवक राहिलेले आहे, मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची लाज नाही. तेच विषय घेऊन परत ती निवडणूक लढतायत. एवढी 10-15 वर्ष नगरसेवक असून सुद्धा विभागाचा कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाहीये. फक्त या नगरसेवकांचा विकास मात्र नक्की झालेला आहे. जनतेच्या मनात या सगळ्या गोष्टी येतात, त्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत. म्हणताना इथं रस्ता असेल, गटार असेल, पाण्याचा प्रश्न असेल, इव्हन शाळांचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे यांचं योगदान नाहीये. तेच विषय दरवेळी प्रत्येक इलेक्शनला घेतात आणि निवडणूक लढतात. त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे की इथं जर काम करणारा जर नगरसेवकाला तर त्यांच्या विविध समस्याचं निराकरण होईल. त्याच्यामुळं माझ्या पाठी जनतेचा ठाम विश्वास आहे आणि नक्की निवडून देईल अशी मला 100% खात्री आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक यांना पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने श्री भूषण देवराम भोईर हे प्रभाग क्रमांक 3D चे अपक्ष उमेदवार म्हणून यावेळी निवडणूक लढवत आहे. यांची निशाणी शिट्टी असून त्यांच्यासोबत अनुक्रमे अ विभागातून सुषमा सूरज दळवी ह्या निशाणी पाण्याची टाकी घेऊन उभे आहेत, तर ब विभागातून दीपमाला जितेंद्र मडवी व क विभागातून माजी नगरसेवक मधुकर पावशे हे 4 जण एकत्र पॅनल बनून ह्या प्रभागात अपक्ष निवडणूक लढवत आहेत. आम्ही केलेल्या विकास कामाच्या आधारे आम्ही सर्व निवडणूक लढवत असून मोठ्या संख्येने निवडून येऊ असा विश्वास यावेळी अपक्ष उमेदवार माजी नगरसेवक भूषण भोईर यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली. अपक्ष उमेदवार आहेत आणि 1 पाणी टाकी आणि 3 सिटी याच्या ह्याच्याने आमचा पॅनल आहे. आणि पॅनल 1 सिटी आपला 1 पाणी टाकी आणि 3 सिटी आहेत. एक आहे सुषमा दळवी जी पाणी टाकी आहे, दीपमाला मडवी ही जी सिटी आहे, मधुकर पावशे यांची सिटी आहे आणि माझी स्वतः भूषण भोईर यांची सिटी. हे आम्ही 4 उमेदवार आहेत आणि 4ही उमेदवार आम्ही जे काम केलेलं आहे या भागामध्ये जे काम केलेलं आहे, या काम केलं असल्यामुळं मी अपक्ष उमेदवारमध्ये उभे आहे. मी
मधुकर दादा असतील, पावशे असतील, यांनी बी या भागामध्ये त्यांनी भरपूर काम केले. 3 टर्मवाले ते नगरसेवक आहेत आणि मी सेकंड टर्मवाला आहे. आम्ही जे काम केलं लोकांच्या समोर आहेत. आम्ही जी कामं समोर लोकांच्या समोरची 5 वर्षापासून आपण बघतोय तुम्ही, 8 वर्षापासून आम्ही गेले. कोविड होतं, कोविडमध्ये चांगली कामं केली होती. कोविडमध्ये लोकांना ज्या वेळेला लोक भेटत नव्हते तेव्हा आम्ही त्या वेळेला त्यांच्यासमोर आम्ही उभं राहून त्यांच्याकडे कामं केलेलं, वॅक्सिन देणं, रेमडेसिवीर, जे काही जे गोष्टी आहेत, ज्या मूलभूत गोष्टी त्या लोकांना त्यावेळेला गरज होती, त्या मूलभूत गोष्टी आम्ही देण्यामध्ये यशस्वी होतो. आणि त्यानंतर जे काय काम केलेत, आता आम्ही आपला दवाखाने केला, शिवाजी चौक बनवलेलं आहे, ज्योतिबाचा मोठा हॉल आपण हे केलेला आहे. हे जे काय काम आहे ते आम्ही त्या भागामध्ये काम करत असताना ज्येष्ठ नागरिकांना ओपन जिम बनवणं, हे ते ज्या लोक आहेत, अशा ज्या गोष्टी आहेत त्या मूलभूत गोष्टी आम्ही काम करून त्या लोकांच्या समोर आता उभा आहे. आणि अपक्ष उमेदवार म्हणून आम्ही जे आता आमचा जो पॅनल आहे आणि 1% आणि 3 सीटी याच्यावरती आमचा पूर्णपणे आहे. आणि लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे, लोकांचा विश्वास आहे आमच्यावरती. ते बोलतात बी का बाबा दादा तुमचा कसा तिकीट कापलं गेलं किंवा हे झालं. आमच्या दोघांच्या बद्दल चांगला लोकांचा रिस्पॉन्स आहे. तुम्ही रिस्पॉन्स बी चेक करू शकता, लोकांची बोलणं बी करू शकता. आणि या भागात काम करत असताना आजपर्यंत जे काय काम केले त्या भागामध्ये निस्वार्थीपणाने केलेलं आहे. आणि निस्वार्थीपणाने काम करत असताना निस्वार्थीपणाचा कामाचा जो मोबदला आहे तो असा भेटत असेल तर हेच आहे. आता बघा येणारा नवीन जो हे आहेत, नवीन गोष्टी येतात. आता बघा आपला दवाखाना आपण बघला तसा, तर माझा विजन आम्ही ठेवलेला आहे का एक मोठा हॉस्पिटल या स्लम भाग असल्यामुळं 70% आपला स्लम भाग आहे आणि 30% आपला बिल्डिंग आपला या भाग आहे. 70% लोक राहतात, त्यांची परिस्थिती तुम्ही बघताय. लोक घरकाम करण्यासाठी जातात किंवा आपल्या रिक्षा चालवतात किंवा इतर गोष्टीमध्ये काम करतात लोक. आता तुम्ही बघता हॉस्पिटलचं बिलं एवढी मोठी बनतात त्या हॉस्पिटलच्या बिलं बनण्यासाठी 10 लाख 15 लाख रुपये बिल बनतो. आज मध्ये एक आमच्या मानपाड्यातला एक मुलगा होता, तो वारला. त्याला ज्युपिटरमध्ये त्याचा 8 लाख रुपये बिल झाला होता. त्या मुलाचं आम्ही ते पैसे सगळे कमी करून त्याला बॉडी आम्ही त्या यावेळी दिलं. आम्हाला दुःख वाटतं का म्हणून आपण विजन आपण ठेवलेलं आहे का आपल्या भागामध्ये एक छत्रपती हॉस्पिटल, जसा हॉस्पिटल आपला 300 बेडचं हॉस्पिटल आपण गेल्या महासभेमध्ये आपण टाकलेलंच होतं आणि तो 500 बेडचा होता. तर आम्ही बोललो का 300 बेड भेटलं तरी या भागातली लोकांना, जनतेला एक चांगला सुसज्जीकरण मोठा हॉस्पिटल भेटेल आणि त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून लोकांना गोरगरिबांना इथं फायदा करून देण्याचं काम हे आमच्या हातून होणार होतं. पण आता हा झाला आहे. तर आता विजन आमचा तो आहे आणि अपक्ष उमेदवार कसा निवडून येईल ते लोक दाखवून देतील. लोकांच्या मनातला तनातला हा जो भूषण भोईर आहे, जो मधुकर पावशे आहे, दीपाला मडवी आहे, सुषमा दलवी आहे, हे पॅनल तयार झालेलं आहे आणि लोक तयार आहेत या 15 तारखेला मतदान करण्यासाठी. आणि मतदानामध्ये लोकांना दाखवून देतील त्यांची जे आहे ते लोक मतदान अपक्ष उमेदवार कसा निवडून येतो. 48,000 लोकशाही आहे आणि 48,900 असं काहीतरी एवढा हे आहे त्याच्यामध्ये मतदान आहे. त्याच्यापेक्षा 50% मला वाटतं मतदान होऊ शकतो. आमचा जो का बाबा 60% 70% याच्यामध्ये खेचण्याचा प्रयत्न आहे आमचं. लोकांच्या दृष्टिकोनातून जे लोक उतरतील ते त्यांना मी हे करतो, आव्हान करतो का जास्त मतदान करा. मतदानाच्या माध्यमातून तुम्ही लोकांच्या समोर या आणि लोक तुम्हाला तुमचं मतदान हा तुमचा सर्वात मोठा हे आहे आणि याच्यातून जी लोक तुम्हाला आवडतात आणि त्यांना तुम्हाला मतदान करायचं आहे त्याकरता तुम्हाला मी शुभेच्छा देतो का तुम्ही मतदान करा आणि लोकांना दाखवून द्या. प्रभाग क्रमांक 8 मधील अपक्ष उमेदवार सौ अनुराधा गौरव रोडे या उच्च शिक्षित असून पुस्तक ही त्यांची निशाणी आहे. अनुराधा रोडे या उच्च शिक्षित असून त्यांना त्या सामाजिक कार्यात कित्येक वर्ष काम करत आहे. रस्त्यावरील मुले व कचरा वेचक महिलांसाठी त्या सातत्याने काम करत आल्या आहेत. त्यांना 12 वर्षांहून अधिक काळ त्यांनी व्यावसायिक व कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत आहेत. तसेच ग्रामीण व शहरी समस्यांची जाण असलेल्या व्यक्तिमत्व आहे. त्यांनी प्रभागातील विविध समस्या नेहमी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 8B मधून त्या निवडणूक लढवत असून अशा व्यक्तीस प्रभागातील नागरिकांनी त्यांच्या मूलभूत गरजा सोडवण्यासाठी निवडून दिले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. काल त्यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 8 मधील संध्याकाळी 6 ते 9 च्या दरम्यान
पदयात्रा काढण्यात आली. माजीवाडा मानपाडा प्रभाग समितीपासून सुरुवात होऊन नंदीबाबा मंदिर ते आयकॉन मार्ग यशस्वी नगर ते पुन्हा प्रभाग समिती येथे रॅली विसर्जित झाली. यावेळी प्रभागातील नागरिकांना भेटून आवाहन करण्यात आले. सदर पदयात्री प्रभागातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. छान रिस्पॉन्स मिळतोय सोसायटीमधून तर आम्हाला खूपच छान रिस्पॉन्स मिळतोय. केलेल्या कामाचं चीज होतं असं वाटतंय. प्रत्येकजण म्हणतोय की मॅडम जे तुम्ही केलंय त्याच्यासाठी तुमचं एक वोट डिझर्विंग आहात तुम्ही आणि आम्ही तुम्हाला नक्की वोट करणार आहोत. विकासाचे मुद्दे म्हणजे छोटे छोटेच आहेत. ज्या बेसिक गरजाच कंप्लीट झालेल्या नाही आहेत. रस्त्याने चालताना फुटपाथ चांगले आहेत का, आपल्या इथले असलेले नाले स्वच्छ आहेत का, आपण ज्या राहतोय त्या एरियामध्ये पाणी येतं आहे का, पाणी आलं तर टँकर लॉबी का चालू आहे, हे सगळे छोटे मुद्दे आहेत. तेच जर पहिले कंप्लीट नाही झाले तर आपण मोठ्या गोष्टी बोलण्यामध्ये काही अर्थच नाही. मतदारांना आवाहन करीन की तुम्ही आतापर्यंत ट्रेडिशनली माजीवाडामध्ये एक जागा होती ती आम्हाला ह्यावेळेला मिळालेली नाही आहे. तर माजीवाडाकरांच्या जी जागा आहे, डिझर्विंग जागा आहे, ती नक्की ह्यावेळेला तुम्ही परत द्यावी त्यांना. आणि मी लोकांना एकच आवाहन करेल की प्रोग्रेस ह्या गोष्टीवर लक्ष ठेवूनच तुम्ही ह्यावेळेला एका सुशिक्षित जाण असलेल्या सामाजिक कार्य करणाऱ्या गेल्या काही वर्षापासून ठाण्यामध्ये ॲक्टिव्ह असलेल्या अशा नेतृत्वाला तुम्ही नक्की निवडून द्यावं. माझी निश्चयानी हे पुस्तक हे माझा छोटासा एक अहवाल बनवलेला आहे की मी आतापर्यंत काय काम केलेलं आहे. या कामाच्या माध्यमातूनच मी ठाण्यामध्ये काही वर्षातच लोकांना माहिती झालेली आहे. पण लोकांना नक्की कळलं पाहिजे की आता एक बदलाव घडणं जरुरी आहे. त्यांचं एक वेगळं वोट, कदाचित एक वेगळं नेतृत्व ह्या एरियामध्ये देऊ शकतं आणि ते नेतृत्व तुमच्यासमोर उभं आहे आणि तुम्ही नक्कीच मला निवडून द्यावं एवढीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेना भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी महापौर व शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक सौ मीनाक्षी शिंदे यांच्या पुढाकाराने तसेच उमेदवार लहू पाटील, विक्रांत वायचळ आणि पद्मा भगवत यांच्या सर्वांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये खासदार नरेश म्हस्के व भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष श्री संदीप लेले यांच्या समवेत इतर मान्यवर व बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीमध्ये प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक चौकात नागरिकांनी उमेदवाराचं स्वागत केलं. या विभागात शिवसेनेचे 4ही नगरसेवकांनी गेल्या काळात केलेले विकास कामं नागरिकांनी पाहिली आहेत आणि याच कामाच्या जोरावर आणि जनतेच्या विश्वासाच्या बळावर प्रभाग क्रमांक 3 मधील 4ही उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रचार फेरीमध्ये मिळालेल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विजयाचा मार्ग अधिक स्पष्ट झाला असून प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेनेचे भगवा झेंडा निश्चितपणे फडकणार याची खात्री मिळाली. यावेळी मीनाक्षी शिंदे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली.
मला असं वाटतं प्रभाग क्रमांक 3चे आम्ही शिवसेनेचे अधिकृत असे 4 उमेदवार आहेत. अ मध्ये पद्मा भगत आहेत, ब मध्ये मी स्वतः मीनाक्षी शिंदे आणि क मध्ये लहू पाटील आणि ड मध्ये विक्रांत वायचळ असे 4ही उमेदवार ह्या प्रभागाचं नेतृत्व करत आहेत आणि शिवसेनेचं अधिकृत चिन्ह धनुष्यबाण हे घेऊन इलेक्शन लढत आहेत. काल जर तुम्ही बघाल तर मला असं वाटतं की भव्य अशी रॅली आमची निघाली होती आणि हजारोच्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. कालचं वातावरण बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने लोक विजयी रॅली निघाली असं संबोधत होते आणि खूप चांगला प्रतिसाद इकडच्या नागरिकांचा आहे. मोठ्या संख्येने लोक स्वतः रस्त्यावर उतरत आहेत आणि आमच्यासाठी आव्हान करतायत लोकांना बाकीचे. मला असं वाटतं कालची ज्यांनी रॅली बघितली असेल तर ते खूप समाधानकारक होतं, कारण आपण जे केलेलं काम आहे आणि ज्याची पोचपावती खऱ्या अर्थाने लोकांनी काल दिली. स्वतःहून लोक रस्त्यावर उतरले, कुठेही भाड्याने आणलेली लोक आमच्याकडे नव्हती. स्थानिक म्हणून या मुद्द्यावरती आम्ही जो लढा दिला आणि तो यशस्वी ठरला असं मला वाटतं. कालच्या रॅलीकडे बघितल्यानंतर सगळे स्थानिक रस्त्यावर उतरले होते आणि एवढी भव्य दिव्य रॅली मला असं वाटतं ठाण्यात कोणाची निघाली नसेल, एवढे मोठ्या प्रमाणात लोक जनसमुदाय रस्त्यावर आला होता. मला असं वाटतं की हा 48 ते 49 हजाराचा मतदारसंघ आहे आणि जरी 50% आपण धरलं मतदान होईल अशी अपेक्षा जर धरली तरी गेल्या टायमाचं मार्जिन बघता गेल्या टायमाला आम्हाला 8,500 मतदान होतं, कोणाला 10,000 मतदान होतं. म्हणजे 10 ते 11च्या मध्ये मतदान सगळ्यांचं झालं होतं आणि ह्या टायमाला मला असं वाटतं की कालचा जनसमुदाय बघता आम्ही 10,000चा पल्ला पार करू असं वाटत आहे. संपूर्ण ठाण्यातल्या मी ठाणे जिल्ह्याची जिल्हा प्रमुख म्हणून ठाणेकरांना पण आव्हान करेल. प्रभाग क्रमांक 3चं मी नेतृत्व जरी करत असेल तरी महिला आघाडी म्हणून माझं काम आहे की संपूर्ण ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी मतदानाचं जे दान करायचं आहे ते त्या दिवशी 15 तारखेला मतदान केंद्रावर जाऊन धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आमच्या युतीतल्या उमेदवारांना मोठ्या संख्येने विजयी करा हेच आव्हान करेन. मला असं वाटतं की लाडकी बहिणीचा फायदा ह्या प्रत्येक घरातले महिला घेत आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे महिलांसाठी केलेल्या, महिलांना सक्षम करण्यासाठी ज्या काही गोष्टी ते करत आहेत त्याचसाठी महिला खूप प्रेरित झालेल्या आहेत आणि शिवसेनेच्या मागे त्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि म्हणून तुम्ही बघाल की रॅलीत असेल, प्रचारात असेल तर महिला तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. जनतेच्या प्रश्नासाठी सदैव उभं राहणं, कामातून बोलणारं नेतृत्व, प्रभाग क्रमांक 24साठी स्वच्छ विचार, ठोस योजना आणि प्रामाणिक अंमलबजावणी, सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवणारा खरा विकास आमचे ध्येय आहे. आज दिलेले मतं उद्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्य घडवेल. प्रभाग क्रमांक 24 क मध्ये अधिकृत उमेदवार डॉक्टर सुशांत विलास सूर्यराव. प्रभाग क्रमांक 24 क बटन क्रमांक 4 तुतारी वाजवणारा माणूस यांच्या व सोबत असणाऱ्या अ मधून सुषमा पाटील, ब मधून वैशाली खारकर, क मधून ॲडव्होकेट सुशांत सूर्यराव, ड मधून अक्षय ठाकूर ह्या उमेदवाराच्या प्रचारार्थ काल संध्याकाळी विठावा परिसरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुरेश बाळा मामा मात्रे, संघर्ष महिला संस्थेचे अध्यक्ष सौ ऋतुजा जितेंद्र आव्हाड व नताशा जितेंद्र आव्हाड, मस्कूद खान व इतर पदाधिकारी मान्यवर तसेच प्रभाग क्रमांकाचे 24चे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच इतर मान्यवर बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खाली जे बसले आहेत ना त्यांनी जाऊन जेव्हा प्रचारात जाता लोक विचारतात तेव्हा हे सांगायला पाहिजे की का मतं द्यावी. आता त्यातले विटावकर सगळेच असतील ना, तुम्ही सगळेच विटाव्यातले आहात. मग तुम्हाला काय वाटतं की विटाव्याचा अजून थोडंसं चांगल्या सुविधा झाल्या पाहिजेत का विटाव्यामध्ये? म्हणूनच तुतारी वाजवणाऱ्या माणसांवर शिक्का मारायला सांगा. कारण जिथे जिथे NCP शरद पवार म्हणजे साहेबांचे प्रतिनिधी नगरसेवक झाले नाहीत त्या प्रभागामध्ये जास्ती काही फारशी कामं झालेली नाही आहेत. जिथे ज्या कळव्यामध्ये तुम्ही बघा त्या बाजूला जिकडे जिथे साहेबांची च्या प्रतिनिधींना निवडून दिलं मतदारांनी तिथे बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाली आहे.
हेच तुम्ही सांगा सगळ्यांना की का द्यायची मतं. विटाव्याला काही काही ठिकाणी पाण्याचा खूप हाल आहेत, आम्हाला माहिती आहे. आणि इन जनरल पण म्हणजे म्युन्सिपाल्टी एवढी वर्ष एका पक्षाची त्यांच्याकडे सत्ता आहे, अबाधित. लोक त्यांना कायम निवडून देतात, प्रत्येक वेगळ्या वेगळ्या मुद्द्यावर म्हणा, कधी कधी इमोशनल होऊन म्हणा, हिंदुत्व, मराठी, असं तसं. आजही ठाण्याला डम्पिंग ग्राउंड नाही. जर का गावकऱ्यांनी विचारांनी, आम्हाला माहिती आहे तुम्ही दिव्याला कधी जाता का माहिती नाहीये, पण आपण जेव्हा दिव्याला आतमध्ये एंटर करतो तेव्हा इतकी प्रचंड दुर्गंधी येते की ते आजूबाजूचे लोक कसे राहत असतील. पावसाळ्यामध्ये त्यांना दुर्गंधी येते, कचरा जायला जातो तेव्हा भयानक प्रदूषण होतं, त्यांच्या घरांमध्ये धूर जातो. इतकी वर्ष इतकी लोकसंख्या वाढून देखील ठाणे म्युन्सिपाल्टीला एक स्वतःचं असं डम्पिंग ग्राउंड किंवा कचऱ्यावर प्रक्रिया करायचं अजूनही त्यांना टेक्निक अवगत नाही झालंय. हे खूप चुकीची गोष्ट आहे. साहेबांनी जेव्हा शाही धरण सांगितलं होतं की आपण बनवूया, तेव्हा फक्त राजकारणामुळे की त्याचं श्रेय सगळं दुसऱ्या पार्टीला मिळेल म्हणून त्यावेळेला ह्याच सत्तेत बसलेल्या लोकांनी विरोध केला होता. आज नवी मुंबईला स्वतःचं धरण आहे, त्यामुळे नवी मुंबईच्या लोकांना पाण्याचा इतका त्रास नाहीये जितका ठाण्याला आहे. आता एवढी लोकसंख्या बघत असाल दिवसेंदिवस नागरिकांचा आणि मतदारांचा प्रतिसाद हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षावर मजबूत होत आहे या विटामध्ये. कारण जे मागच्या वेळी निवडून आले होते या पक्षामधून त्यांनी गद्दारी करून दुसरीकडे गेलेत. का? कारण का कामच केलं नव्हतं आणि तिकीट भेटणार नव्हतं, त्यामुळे या भीतीपोटी अगोदरच दुसरीकडे जाऊन बसलेत. परंतु गद्दारांना शिक्षा आणि धडा शिकवल्याशिवाय जनता मतदार राहणार नाही. आज तुम्ही बघत असाल तर सन्माननीय आव्हाडसाहेबांनी जो कळवा उंबराचा केलेला असेल विकास, तसंच विटावात केलेली अनेक कामं आहेत का ती सांगण्यासारखी आहेत. बाकी ह्यांनी केलेलं काय, जी कामं केले ते आव्हाडसाहेबांनी केलेली आहेत, त्याच्यामुळे ह्यांनी केलेली काय कामच राहिलेली नाहीत सांगण्यासाठी. आणि जो आज बघितलं का जी सभा झाली, अभूतपूर्व गर्दी होती आणि ज्या रॅल्या पण निघाल्या, 4 उमेदवारांच्या रॅलीला गर्दी होती. आणि ही लढाई आहे ना, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, आज लोकांनी दाखवून दिली. तेव्हा तुम्ही एक क्लिप बघितली असेल, व्हायरल झाले, पण लोक प्रश्न विचारतात तुम्ही काय केलं आमच्यासाठी, बरोबर आहे ना. त्याच्यातूनच त्यांना उत्तर मिळालेलं आहे. आणि स्थानिक आम्ही पण स्थानिक आहोत, बरोबर आहे. तर मी देखील या विटाव्यातला जन्मलेला मुलगा आहे. आज वय वर्ष 42 वर्ष मी या विटावकरांची सेवा, म्हणजे 20 वर्ष तरी मी या विटावकरांची सेवा करतो आहे. त्याच्यामुळे त्यांचा लोकजनाधार, मतदार सर्व माझ्या पाठीशी आहेत आणि खंबीर आहेत. माझ्या पाठीशी बोलण्यापेक्षा सन्माननीय जितेंद्र आव्हाड साहेब हे नाव आहे, या शक्तीच्या मागे सर्वजण एकवटलेले आहेत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.